प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे। इंदुरीकर महाराज यांच्या लेकीचं नाव ज्ञानेश्वरी असे। ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्यानंतर वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। आता ज्ञानेश्वरी हिच्या लग्नाची सर्वत्र चर्चा रंगली आहे। 3 मे रोजी ज्ञानेश्वरी तिच्या नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे। इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या लग्नाची चर्चा संपूर्ण राज्यात होत असून शाही मेन्यू देखील समोर आलाय। सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। मिळालेल्या माहितीनुसार जेवणाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आली आहे। या शाही विवाह सोहळ्यासाठी महाराष्ट्रीयन शाकाहारी पदार्थाची मेजवानी असणार आहे। सांगायचं झालं तर इंस्टाग्रामवर यश नागरे यानं पोस्ट केलेल्या व्हिडिओची सर्वत्र चर्चा आहे। इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या लग्नाच्या मध्ये पारंपरिक पदार्थ असणार आहेत, ज्यामध्ये मोठी पाक, बर्फी, मिक्स व्हेज, चपाती, डाळ भात, पुरी, मटकी या पदार्थांचा समावेश आहे। तर ही माहिती मुख्य आचार्यांना दिलेली आहे। सांगायचं झालं तर संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी इथं 3 मे रोजी संध्याकाळी 6:30 वाजता इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे। लग्नासाठी 100 एकर परिसरात भव्य तयारी करण्यात आली आहे। लग्नात लाखो पाहुणे उपस्थित राहणार आहेत। मिळालेल्या माहितीनुसार कीर्तन पुष्पानंतर मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे। गेल्या वर्षी इंदुरीकर महाराज यांनी मुलीचा साखरपुडा अत्यंत थाटामाटात केला होता, पण लोकांना लग्न साधे पद्धतीत करा सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीचं लग्न मोठ्या थाटात केल्यानं त्यांच्यावर अनेकांनी टीका केलेली आहे। मिळालेल्या माहितीनुसार लग्नासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रित देण्यात आलेलं आहे। लग्नासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे अनेक राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यात आलंय। एवढंच नाही तर विविध संत महंतांनाही आमंत्रित करण्यात आलंय। आता सर्वांचं लक्ष या शाही विवाह सोहळ्याकडे लागलंय। तसेच काही व्हिडिओ लग्नातील व्हायरल सुद्धा झालेले आहेत। इंदुरीकर महाराज आपल्या मुलीसोबत चालताना दिसतात। तर सोशल मीडियावरती इंदुरीकर महाराज यांची मुलगी आणि त्यांचे पती यांचे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहेत।